तर पब्लिक तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉग्समध्ये. मी तौसिफ गडकरी आणि आज आपण घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी नवीन माहिती. माझा आवडता पॉप सिंगर आणि एक वेळचा अतिशय जबरदस्त असा डान्सर मायकल जॅक्सन, ज्याच्या आयुष्यावर नुकताच एक चित्रपट आलेला आहे. त्याच्या नृत्याची काही झलक सुरुवातीला तुम्हाला व्हिडिओच्याद्वारे दाखवतो. तुम्ही पहा, नक्की तुमच्या आठवणी ताज्या होतील. मायकल जॅक्सन यांचा जन्म 1958 साली झाला आणि 2009मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. अतिशय उत्कृष्ट गायक, नर्तक, तसेच किंग ऑफ पॉप म्हणून त्यांचा खास माहिती या क्षेत्रात, संगीत क्षेत्रात, डान्सिंग क्षेत्रात त्यांचा आज पण दबदबा आहे. त्यांच्या तोडीचा ऑलराऊंडर जो अभिनेता बी होता आणि सिंगर बी होता, डान्सर बी होता, असा त्यांच्या तोडीचा भेटलेला नाही. कारण असे काही लोक थोडक्यातच भेटतात. आता त्यांच्या आठवणींना उजाळा भेटला कारण त्यांचे पुतणे जाफर जॅक्सन, ज्यांनी त्यांच्या मायकल जॅक्सन नावाचा सिनेमा नुकताच रिलीज केलेला आहे. मायकल जॅक्सनची बायोपिक म्हणावी लागेल. उत्कृष्ट असे काम केलेलं आहे. त्यांचे पुतणे जाफर जॅक्सन यांनी नक्कीच हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन बघा. नक्कीच याविषयी एवढंच सांगेन सध्या तरी की उत्कृष्ट अशी बायोपिक आहे आणि त्यांच्याविषयी जी 90च्या दशकात अफवा पसरली गेली होती की त्यांना अमरत्व यावं यासाठी त्यांनी इंजेक्शन वगैरे करून आणि गोळे दिसण्यासाठी त्यांनी सर्जरी वगैरे करून घेतलेली आहे. याचं पण सत्य मायकल जॅक्सन यांच्या फॅमिलीने मांडलेलं आहे की त्यांना त्यांच्या 20व्या वर्षानंतर चेहऱ्याला, पूर्ण शरीरावर कोड वगैरेचा आजार झालेला होता आणि पूर्ण शरीर पांढरसर असं पसरलेलं होतं. त्यामुळे त्यांना आपल्या शरीरावर काही सर्जऱ्या करून घ्याव्या लागल्या. कारण ते एवढे मोठे अभिनेते होते, त्या काळी डान्सर होते. लोक त्यांना त्या ह्याच्यात पसंत करू शकत नव्हते. त्यामुळे त्यांना आपल्या शरीरात आणि चेहऱ्यावर काही बदल करावे लागले. हा एवढा मोठा अवलिया होता. त्यांनी एक लहान चिंपांजीचं पिल्लू पाळलेलं होतं. त्यांच्या जीवनाचा हुबेहूब वर्णन त्या सिनेमामध्ये केलेलं पाहायला मिळतं. जॅक्सन फॅमिली यांचं एक चांगलं चित्रण या सिनेमा किंवा या चित्रपटाद्वारे आपल्याला पाहायला भेटतं. उत्कृष्ट असा सिनेमा आहे. मायकल जॅक्सन यांच्या जीवनावर आधारित, त्यांच्या परिवाराने, त्यांच्या सिबिलिंग्सने हा चित्रपट आत्ता सध्या खूप गाजत आहे. हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सध्या ऑस्कर अवॉर्डची मागणी त्यांचे पुतणे जाफर जॅक्सन यांना मिळावा असा हा हुबेहूब त्यांच्या आयुष्याचा
दर्शन घडवणारा एवढा मोठा सिंगर, पॉपचा राजा आजपर्यंत असा ऑलराऊंडर झालेला नाही. अशी त्यांची मोठी फॅमिली जे 50 वर्ष जगले, त्यांचं आयुष्य कसं होतं, त्यांचं राहणीमान कसं होतं, याचं संपूर्ण एकंदरीत दर्शन या चित्रपटाद्वारे आपल्याला पाहायला भेटतं. एक उत्कृष्ट असा माणूस होता, ज्याने माणसांबरोबरच चिंपांजी अशी लहान बारीक त्यांच्या गोष्टी, त्यांनी जनावरांवर बी प्राण्यांवर पण प्रेम केलं. असा हा सुंदर अभिनेता, नर्तक वयाच्या कमी वर्ष जगला, पण आपली एक छाप, आपली एक ओळख जगाच्या कोपऱ्यापर्यंत पोचवून गेला. त्यांचं बीट मी हे गाणं आज पण तितकंच पॉप इंडस्ट्रीमध्ये पॉप सॉन्ग जेवढे आहेत त्यामध्ये आज बी तेवढंच लोकप्रिय असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या चित्रपटाच्या जो सुरुवातीपासून त्यांच्या आयुष्यावर आधारित ते चित्रण दाखवलेलं आहे. त्यांच्याबद्दल जो लोकांच्या मनात गैरसमज होती, वाईट वगैरे भावना होत्या, त्यांना अमरत्व वगैरे पाहिजे होतं, असल्या काही गोष्टी नाही आहेत. ते आपलं आयुष्य पूर्णपणे जगून गेले, फिरले, जगले, निडरपणे जगले, जिद्द चिकाटी. कारण वयाच्या 8व्या वर्षी एक बँडची निर्मिती त्यांनी केली आणि तो बँड त्यांनी आपल्या 5 भावांना सोबत घेऊन चालवला. आणि नंतर ते हळूहळू त्यांनी कसे आयुष्य त्यांचं बदलत गेलं, काळ्या रंगावरून पण त्यांची ओळख होऊ शकते, असा हा त्यांनी जगाला संदेश दिला. असा हा महान अभिनेता, यांना आपल्याकडे नक्कीच सलाम आहे. कारण आयुष्यात जिद्द चिकाटी तुमचं परिश्रम असेल तर तुम्ही नक्कीच लोकांच्या मनावर अधिराज बदलू शकता. लोकांच्या मनात त्यांच्याविषयी ज्या भावना होत्या, या चुकीच्या समज होती, तो त्यांची फॅमिली आणि त्यांचे सिबिलिंग्स, खास करून त्यांचे पुतणे जाफर जॅक्सन यांची भूमिका वगैरे त्या चित्रपटामध्ये अतिशय उत्कृष्ट आहे. चित्रपट मी पाहिला, अतिशय सुंदर आणि नावाजण्यासारखा हा चित्रपट आहे. ज्यात मायकल जॅक्सनच्या लहानपणापासून मोठ्यापणापर्यंत जेवढ्या त्यांनी हालापेष्टा सोसल्या, जेवढी त्यांनी सक्सेस भेटलं, याबद्दल वर्णन केलेलं आहे. नक्कीच एकदा मायकल जॅक्सन हा चित्रपट पहा. करोडोमध्ये ज्याची कमाई एका दिवसामध्ये झालेली आहे. 200 करोडचा चित्रपट होता आणि एका दिवसातच 200 करोड रुपये कमवणारा चित्रपट झालेला आहे. त्यामुळे त्यांची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. असा हा माझा आवडता सिंगर, डान्सर. सल्यूट आहे त्यांच्या आयुष्याला. थँक्यू. आभार आहे.